दरम्यान अजित पवार आज सभागृहात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। दुहेरी संकटामुळे अजितदादा नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे। त्याच्यामध्ये एक म्हणजे सरपंच हत्याकांड प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत। त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यानं त्यांचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे अजित पवारांवर टीका होतीये। तर मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या खात्यांचा संभाव्य वाटप या कारणांमुळे अजित पवार नॉट रिचेबल असावेत अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आज जेव्हा अजित पवार या ठिकाणी येतील त्यावेळेला नेमकं काय स्पष्टीकरण देतात, काय कारण ते सांगतात, इथं 2 दिवस नॉट रिचेबल राहण्याचं किंवा 2 दिवस सभागृहामध्ये न येण्याचं तेही बघावं लागेल। दरम्यान अजित पवारांच्या बंगल्यासमोरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात। ज्ञानेश्वर, काय सांगाल? अजितदादा 2 दिवस नॉट रिचेबल होते, सभागृहामध्ये ते उपस्थित नव्हते, अधिवेशन सुरू आहे, उपमुख्यमंत्री ते आहेत, मात्र ते 2 दिवस कुठेही दिसले नाही आणि आज ते येण्याची शक्यता वर्तवली जाते। कशा पद्धतीच्या हालचाली या बंगल्याबाहेर तुम्हाला दिसतायत? अगदीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 2 दिवसापासून जे ते नॉट रिचेबल होते, त्यामुळे विविध चर्चांना जे ते उदाहरण आलं होतं। अजितदादा कुठेतरी नाराज आहेत का, अशा देखील चर्चा ज्या आहेत एकूण या ठिकाणी रंगल्या होत्या। आणि 2 दिवसापासून सोमवारपासून जे आहे ते हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 2 दिवस अजितदादा जे आहे ते विधिमंडळाच्या कामकाजात देखील सहभागी झाले नव्हते। मात्र आज जर आपण शासकीय निवासस्थान विजयगड अजितदादा यांचा जो बंगला या ठिकाणी जर सकाळपासून पाहायला गेला, आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी जे आहे ते अजित पवार जे आहे ते एकूणच घेताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि आज अजितदादा जे आहे ते विधान भवनामध्ये दाखल होतील आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होतील अशी जी आहे ती माहिती समोर येते। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूरचे शहराध्यक्ष प्रशांत भाऊ पवार आहे। हो, काय सांगाल? 2 दिवसापासून अजितदादा जे आहे ते नॉट रिचेबल होते, कुठेतरी खाते वाटपावरून अजितदादांमध्ये नाराजी होती अशी जी आहे ती चर्चा। नाही, दादांना थ्रोट इन्फेक्शन झालेलं होतं। आता आमची शहराच्या आढावा बैठक घेतली तर त्यामध्ये त्यांनी कोट हे ते आणि बंद गळ्याचं एक जॅकेट घातलेलं आहे। त्यांना बोलायला त्रास होऊन राहिला, त्यांचा आवाज पण असा खूप भारी झालेला आहे सध्या। त्याच्यामुळे आणि थंडी आपल्या इथे नागपूरला एकदमच 7 डिग्रीवर येऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आज दादा बाहेर निघणार आहेत, थोड्या वेळाने हाऊसमध्ये जातील, पण आता तब्येत ठीक आहे। पण आवाजामध्ये दादांच्या खूप फरक आहे, आवाज असा भारी झालेला आहे खूप। कुठेतरी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही आणि खाते वाटप जे आहे ते ज्या पद्धतीने हवे आहे त्या पद्धतीने महायुतीमध्ये मिळत नाही, याबद्दल देखील नाराजी होती, म्हणून अजितदादा बाहेर पडले नाही अशी चर्चा होती। नाही, असं काहीच नाही। छगन भुजबळ साहेबांना इतकं दिलं, आता काय पाहिजे अजून? त्याच्यामुळे ती काही नाराजी नाही आणि खाते वाटप तर ऑलरेडी आज किंवा उद्या होऊन जातील असं दादांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठंच काही कोणाचं म्हणजे अडंगा नाही आहे। तर सगळ्या पद्धतीनं सगळं चांगलं होईल, याच्यात काही वाद नाही। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देखील आहे। भाऊ, आज दादा जे आहे ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत। आज सहभागी होणार आहेत आणि आम्ही ॲक्च्युली काल आलो तो भेटायला। काल आम्हाला त्यांच्या स्वीय सहाय्यक त्यांच्यातर्फे माहिती मिळाली की तब्येत बरोबर नसल्यामुळं, परंतु आज प्रत्यक्षात आम्हाला परत दादांनी बोलवलं आणि वेळ दिली, त्यानुसार आम्ही भेटलो। पण दादांच्या खरंच तब्येतीमध्ये थोडंसं वाटतंय फरक, बोलायला जरा त्रास आहे, परंतु आता परत ते पूर्ण विधिमंडळाच्या सगळ्या कामकाजात सहभाग होणार आहेत। किती वाजेपर्यंत दाखल? ते 15-20 मिनिटात बाहेर निघतील आता दादा। अगदीच आपण पाहू शकतो की मागील 2 दिवसापासून नॉट रिचेबल असलेले अजित पवार जे आहे ते आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील अशी माहिती जी आहे ते नागपूरचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्याकडून देण्यात आली। आता थोड्याच वेळामध्ये अजित पवार जे आहे ते नागपूरचा जो त्यांचं विजयगड शासकीय निवासस्थान आहे या ठिकाणून ते आता विधान भवनाकडे जे आहे ते रवाना होतील। एकूणच 2 दिवसापासून पाहायला गेलं तर अजित पवार जे आहे ते त्यांच्या गळ्याला इन्फेक्शन असल्यामुळे ते जे आहे ते बाहेर पडलेले नाही, त्याचमुळे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात देखील त्यांनी टाळलं असल्याचं जे आहे ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत। मात्र सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनात न आल्यामुळे कुठेतरी नाराजीची चर्चा होती। मात्र अखेर आज अजित पवार जे आहे ते विधिमंडळामध्ये जे आहे ते कामकाजामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जी आहे ते निश्चितच। ज्ञानेश्वर, एकूणच त्यांचे कार्यकर्ते म्हणतात घशाचं इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे ते येऊ शकलेले नाहीये, पण स्वतः ते काय स्पष्टीकरण देतात तेही बघावं लागेल। त्यामुळे विषयाची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।